नमस्कार मित्रांनो, केशव दोरडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे CTET 2026च्या संदर्भामध्ये जे काही CTETचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी उमेदवार CTET परीक्षेसाठी अप्लाय करणार असणार तर त्या उमेदवारांसाठी आजचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये एकंदरीत जे कोणी फॉर्म भरत असणार तर त्याची जी काही पात्रता आहे, CTET परीक्षा कोण देऊ शकतो आणि कुठली पात्रता आवश्यक आहे, त्याला पेपर 1 पेपर 2 याला कुठली पात्रता आवश्यक आहे, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आपण घेणार आहोत आणि त्याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच आपण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला CTETच्या संदर्भामध्ये अशी महत्त्वपूर्ण आणि ऑथेंटिक माहिती या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तत्पूर्वी आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती असेल, TET CTETच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट्स आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळून जातील. तर आपण आता जे काही पात्रता आहे ती आता या ठिकाणी आपण बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी CTET फेब्रुवारी 2026च्या संदर्भामध्ये जी काही पात्रता आहे ती पात्रता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पात्रता आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण 12वी पास, D.Ed, DLED, ग्रॅज्युएट आणि B.Ed ही पात्रता एकंदरीत त्या उमेदवाराने धारण केलेली असावी, तरच तो CTETचा जो काही फॉर्म आहे तो भरू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 आहे 1 ते 5 आणि पेपर 2 6 ते 8. म्हणजे असे एकंदरीत CTETचे जे काही 2 गट केलेले आहेत, 1 ते 5 आणि 6 ते 8. त्या संदर्भामध्ये 2 पेपर आहेत आणि त्या 2 पेपरची जी काही पात्रता आहे ती वेगवेगळी आहे, ती आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. पेपर 1 मध्ये आहे 1 ते 5 करिता उमेदवार हा 12वी पास असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं D.Ed किंवा DLED यापैकी जो 2 वर्षाचा कुठला आहे तो कोर्स आहे तो उमेदवाराने त्या ठिकाणी पूर्ण केलेला असावा, तरच तो उमेदवार पेपर 1 साठी पात्र असू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे पेपर 2 6 ते 8 करिता. मग याच्यामध्ये काय असतंय, पेपर जो दुसरा पेपर आहे त्याच्यासाठी आपलं पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन आणि प्लस B.Ed. पेपर 2 करिता ग्रॅज्युएशन प्लस B.Ed. ही पात्रता धारण करणारे उमेदवार या ठिकाणी पेपर 2 करिता पात्र असतात. तसेच याच्यामध्ये जे काही उमेदवार प्लस पॉईंट याच्यामध्ये काय आहे की जो उमेदवार ज्याचं D.Ed झालेलं आहे आणि त्याचं ग्रॅज्युएशन पण आहे, D.Ed प्लस ग्रॅज्युएशन आहे, तर तो उमेदवार या ठिकाणी पेपर 1 आणि 2 करिता तो या ठिकाणी पात्र असू शकतो. अशा प्रकारे एकंदरीतच त्याचं D.Ed आणि ग्रॅज्युएशन, तर तो या ठिकाणी दोन्ही पेपर करिता तो या ठिकाणी पात्र असू शकतो. अशा पद्धतीने एकंदरीतच आपण जर का काही उमेदवार तर जुने आहे त्यांना माहिती आहे, परंतु जे नव्याने येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे की आपण जर नव्याने फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी पेपर 1 पेपर 2 करिता कुठल्या पद्धतीची जी पात्रता आहे तो उमेदवार धारण करतो आणि त्या ठिकाणी तो पेपरला त्या ठिकाणी अप्लाय करताना अशा पद्धतीची जी काही पात्रता धारण करणारे या ठिकाणी उमेदवार CTETची परीक्षेला पात्र असू शकतात. अशा पद्धतीने ही एकंदरीतच पात्रतेच्या संदर्भामध्ये माहिती होती. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली, नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणीला देखील शेअर करा आणि
आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून CTTच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वपूर्ण असे अपडेट्स आपल्यापर्यंत मी माझ्या चॅनलच्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. इथेच थांबतो. धन्यवाद.